नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 8 जानेवारी 2025. आजचे महत्त्वाचे जे काय चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक 1. सूर्यनारायण रथ पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मधुसूदन पाठक. मधुसूदन पाठक यांना सूर्यनारायण रथ पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतातील कोणतं राज्य पहिल्यांदा ई कोर्ट प्रणाली लागू करणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे? कोणतं? ई कोर्ट. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ हे राज्य भारतातील पहिलं ई कोर्ट प्रणाली चालू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. समोरचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 2025 साठी कोणत्या नवीन मिशनची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शुक्रयान 1. शुक्रयान 1 या मिशनची 2025 मध्ये इस्रोने घोषणा केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, जागतिक बँकेने भारताच्या GDP वाढीचा दर 2025 साठी किती अनुमानित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6.5% दर GDP वाढीचा जागतिक बँकेने वर्तवलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या साहित्यिकाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, किरण देसाई. किरण देसाई यांना 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला नाही. कशाबद्दल? साहित्याबद्दल. समोरचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगासाठी नवीन जागतिक धोरण जाहीर केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्षयरोगासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नवीन धोरणाची अंमलबजावणी केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण प्रदर्शन 2025 साठी कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दुबई या शहराची जागतिक पर्यावरण प्रदर्शनासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक समोरचा, वंदे भारत एक्सप्रेस ही कोणत्या नवीन मार्गावर सुरू करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चेन्नई आणि मदुराई. चेन्नई ते मदुराई या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचं नवीन मार्गावर सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे समोरचा, कोणत्या भारतीय संस्थेने ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात प्रमुख कामगिरी केलेली आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये? ग्रीन हायड्रोजन क्षेत्रामध्ये. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, NTPC या संस्थेने ग्रीन हायड्रोजन क्षेत्रामध्ये प्रमुख कामगिरी केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताचा कोणता पुरस्कार ऑस्करमध्ये नामांकनासाठी देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जय आहे हा या चित्रपटाला ऑस्करमध्ये भारतातर्फे नामांकन दिलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताचं नवीनतम ग्रीनफील्ड विमानतळ हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे किंवा आहे? कोणतं? ग्रीनफील्ड विमानतळ. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तर प्रदेशमध्ये नवीन ग्रीनफील्ड विमानतळाची उभारणी करण्यात आलेली आहे. कुठे? तर उत्तर प्रदेशमध्ये. समोरचा प्रश्न आहे, फिफा पुरुष फुटबॉल विश्वकप 2026चे यजमानपद कोणत्या देशामध्ये होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 देशामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोणतं? कॅनडा, मेक्सिको आणि USA मध्ये. या 3 देशामध्ये फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने वन इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 मध्ये प्रकाशित केलेलं आहे? कोणतं? वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, UNCTAD. UNCTAD या संस्थेने इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 हा प्रकाशित केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, गगनयान मिशनसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा पहिला यशस्वी चाचणी उड्डाण झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिटर्न व्हेकल. रिटर्न या व्हेकलचं चाचणी यशस्वी करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा वार्षिक रकमेत 2025 मध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,
या संख्येमध्ये 4000ची वाढ करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे 2025च्या G20 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्राझील या देशामध्ये 2025च्या G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक समोरचा, भारताच्या नवीन कायद्यानुसार कोणत्या वयात ई सिगारेटवर बंदी घालण्यात आलेली आहे? कोणत्या ई सिगारेटवर? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी या कायद्यानुसार ई सिगरेटवर बंदी घातलेली आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने म्हणजेच इस्रोने नुकताच कोणता उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आदित्य L1. आदित्य L1 कशा संदर्भात आहे? तर सूर्याच्या अभ्यासा संदर्भामध्ये. समोरचा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन 2025 साठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिरिल रामाफोसा. हे कुठूनचे आहेत? तर दक्षिण आफ्रिका. समोरचा प्रश्न आहे 2025 साली कोणत्या राज्याने पहिली ग्रीन हायड्रोजन बस सेवा सुरू केलेली आहे? कोणती ग्रीन हायड्रोजन बस सेवा? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिमाचल प्रदेशने देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन बस सेवा सुरू केलेली आहे. कोणत्या? हिमाचल प्रदेश. समोरचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याने डिजिटल आरोग्य कार्ड योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान या राज्याने डिजिटल आरोग्य कार्ड योजना सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण अहवाल 2025 नुसार कोणता देश सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारा देश हा ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन हा देश सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करणारा देश हा 2025 नुसार ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक समोरचा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 ची थीम काय होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सांस्कृतिक एकत्रीकरण. समोरचा प्रश्न सेव्ह द चिल्ड्रन्स या संघटनेचा 2025 चा ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आलिया भट्ट यांची सेव्ह द चिल्ड्रन्स या संघटनेच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून कोणते शहर घोषित झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आपल्या भारतातलं दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे 2025 मध्ये ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री कोणत्या चित्रपटाची झालेली होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वेलकम टू काश्मीर. वेलकम टू काश्मीर या चित्रपटाची ऑस्करमध्ये एंट्री झालेली होती. समोरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने कोणत्या नवीन रोगाचे प्राण्यांमधील मूळ जाहीर केलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निफा व्ही 2025 या व्हायरसची जागतिक आरोग्य संघटनेने मूळ जाहीर केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणाच्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आपले पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची एकूण तीव्रता किती रिश्टर स्केल होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6.8 रिश्टर स्केलचा तिबेटमध्ये भूकंप झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निलिम कुमार यांना यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. तो कोणामार्फत दिला जातो? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. समोरचा प्रश्न आहे 2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमिताभ गुप्ता. अमिताभ गुप्ता यांना 2022 साठी आणि 2023 साठी कोणाला? नीलम
कुमार यांनी. समोरचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजीव कुमार. समोरचा प्रश्न आहे, देशाचा आर्थिक वाढीचा दर 2023-24 आर्थिक वर्षात किती होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 8.2% हा 2024-23 साठी हा आर्थिक वाढीचा दर होता. समोरचा प्रश्न आहे, भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत किती टक्के झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 53.3% ही पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. समोरचा प्रश्न आहे, सर्वाधिक महिला शिक्षकांचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? महिलांचं प्रमाण सर्वाधिक शिक्षकांचं कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ या राज्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं शिक्षक प्रमाण जास्त आहे. समोरचा प्रश्न आहे, विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. दिल्लीमध्ये खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, विश्वचषक खो खो स्पर्धेत किती देशांचे संघ सहभागी होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 24 देशांचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. समोरचा प्रश्न आहे, विश्वचषक खो खो स्पर्धेत जगभरातील किती संघ या स्पर्धेत खेळणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 39. ते कुठे खेळ होणार आहेत? भारत आणि नेपाळ या देशामध्ये. समोरचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दावोस. दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सारा भावळकर हे 98व्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. समोरचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नीलम कुमार हे कोणत्या भाषेतील कवी आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंगाली भाषेतील कवी आहेत. त्याचं उत्तर ए नसून त्याचं उत्तर आहे बी, बंगाली भाषेचे कवी आहेत. मित्रांनो, हे होते 8 जानेवारी 2025 महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकतात. धन्यवाद.